हॅलो ऑल, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण ऐकतोय सहेला रे या कथेचा दुसरा भाग. तर दुसरा भाग ऐकण्यापूर्वी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी आधी सबस्क्राईब नक्कीच करा. ओके, तर सुरुवात करूया कथेच्या दुसऱ्या भागाला. आदू, आदिश्री, नको ना गं अशी वेळासारखी वागूस. मला तुला खूप मोठी डॉक्टर होताना बघायचे. स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी तरी करशील ना अभ्यास प्लीज. आतापर्यंत स्थितप्रज्ञ असलेला तो त्याच्याही नकळत भावूक झाला. त्यासाठीच तर आले ना इथे. तुझ्या आधी मलाच ही दरी भरून काढायची आहे रे. आय प्रॉमिस अद्वय, यापुढे तुला कधीही रागवायची संधी देणार नाही. सिरियसली अभ्यास करेल मी. आजपासून माझा एकच ध्यास असेल, मेडिकलमध्ये टॉपर यायचं. तुला माझ्यावर प्राऊड फील झालं पाहिजे बस. ती काही निर्धार करत म्हणाली. ग्रेट, दॅट्स लाईक दॅट्स लाईक द स्पिरिट. आणि हो, काहीही डाऊट असला तर सरळ येऊन विचारत जा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. तो स्माईल करत म्हणाला आणि ती पुढे झुकून त्याला मिठी मारणार तोच तो थबकून एक पाऊल पुढे सरकला. उशीर झालाय, हॉस्टेलला जा आणि डिनर करून अभ्यासाला लाग. गुड नाईट. गुड नाईट, बाय म्हणून ती बाहेर पडली. तो मात्र ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तसाच बघत उभा राहिला. चेहऱ्यावर हलका हास्य, पण डोळ्यात एक वेदना होती. ती तिच्या हॉस्टेलला गेली आणि फ्रेश होऊन तिच्या रूम पार्टनरसोबत डिनर करू लागली आणि मग पुन्हा बुक घेऊन बेडवर अभ्यास करत बसली. सावी तिची रूम पार्टनर आणि तिची बेस्टी दोन्ही होती, जिला तिच्या मनाचे सगळे हाल कळत होते. शिवाय दोघी जवळपास सारख्याच बॅकग्राऊंडमधून आल्या होत्या, त्यामुळे एकमेकींना सहज समजू शकत होत्या. आदू, काय गं, आज चंद्र कुठल्या दिशेने उगवला? चक्क आल्या आल्या अभ्यासाला लागलीस? सावी आश्चर्यचकित होत खिडकीतून आकाशाकडे बघत म्हणाली. चंद्र नाही गं, सूर्य कुठून उगवला असं म्हणतात वेडे. हो का, पण रात्री सूर्य नसतो ना, सो मी चंद्र म्हणाले, कळलं? आता सांग, अगदी सिरियसली अभ्यास करायला लागलीस आणि हा साक्षात्कार कुठून आणि कसा बरं झाला? कौन है वह महान आत्मा जिसने मेरी दोस्त को यह रियलाइज करवाया? सावी जरा नाटकी टोनमध्ये म्हणाली. कोण असेल बरं, तुला तर माहितीच आहे ना. बरं, तू बळबळ बंद कर आणि मला अभ्यास करू दे. माझं ठरलंय, मला टॉपर यायचंय. ओ माय गॉड, म्हणजे हे अद्वै महाराजांची कृपाच असली पाहिजे. दुसऱ्या कुणाचं ऐकून तू सिरियस होणार आहेस, हो ना? साऊ यार, मला ना खरंच मेडिकलमध्ये टॉपर यायचे. रात्रंदिवस एक करून अभ्यास करायचे, पण त्याला गमावण्याचा विचारही करू शकत नाही ग मी. त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण तुला वाटतं तितकं सोपं नाही आहे ग राणी हे. तो कुठे, तू कुठे, खूप मोठं अंतर आहे हे, जे पार करणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ग. शिवाय त्याला तुझ्याबद्दल काही फिलिंग्स असतील हे मला तरी वाटत नाही. प्लीज जाऊ अगं, असं बोलू नकोस ना. ओठ बाहेर काढत लहान चेहरा करत ती म्हणाली. हो मग 2 वर्ष झालेत तो तुझा सिनियर आहे इथे, पण एकदा तरी असं काही बोललाय का ज्याने हे सिद्ध होईल की तो तुझ्यावर प्रेम करतो? मे बी तुला आधीपासून ओळखतो आणि तुम्ही एका गावचे आहात म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर असेल कदाचित त्याच्या मनात. पण हे प्रेम नक्कीच नाही आहे ग. ज्युनियरपासून त्याच्या अर्ध्या क्लासमेटसुद्धा त्याच्यावर लाईन मारतात. आणि ती फायनल इयरची सर्वात सुंदर मुलगी नुरवी, ती तर 24 तास चिटकून असते त्याला. मग तूच सांग, त्याला तुझ्याबद्दल काहीतरी फिलिंग्स असतील का? एक सांग आदू, आपण चंद्र रोज बघतो, तो सगळ्यांनाच आवडतो, पण आकाशाला हात पुरवून कधी त्याला खाली आणता येतं का? नाही ना. अद्वय म्हणजे तुझ्यासाठी तोच चंद्र आहे ज्याला तू डोळे भरून बघू शकतेस, त्याची स्वप्न बघू शकतेस, त्याच्यावर प्रेम करू शकतेस, पण त्याला मिळवू शकत नाही. हे तू मान्य केलंस तरच तुझ्यासाठी चांगलं आहे, जेणेकरून भविष्यात जेव्हा तो त्याच्या स्टेटसला मॅच होणाऱ्या मुलीशी लग्न करेल तेव्हा ते बघून तुला त्रास तरी होणार नाही. हे ऐकून तिचे डोळे भरून आले आणि एक अश्रू उघडत गालावरून खाली पडला. तिने उलट्या हाताने तो पुसला आणि काही न बोलता विचार करू लागली. सावीचं बोलणं जरी खरं असलं तरी तिला ते मान्य करून घ्यायचं नव्हतं. ते काही मला माहीत नाही. तू बोललीस ते कितीही खरं असलं तरी मला माझे प्रयत्न करायचेच आहेत. तू म्हणतेस तो माझ्यावर प्रेम करत नाही, कदाचित नसेलही, पण तो आज जे बोलला
त्याहून तरी एक उमेद दिसते ग, आणि त्या एका उमेदीसाठीच मी अभ्यास करेन. एक मोठी डॉक्टर होऊन दाखवेन. आदू, काय बोलला ग तो? सावीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तो बोलला, स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी तरी जीव तोडून अभ्यास कर, कारण मला तुला एक मोठी डॉक्टर होताना बघायचे. काय? असं बोलला तो? सावीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. हो, आणि मी त्याच्यासाठीच करणार आहे. कदाचित तोही त्याच क्षणाची वाट बघत असावा, जेव्हा आमच्यातला हा फरक कमी होईल, जेव्हा मी त्याच्याबरोबर उभी राहण्याच्या योग्य असेल. बस याच आशेवर मला जगायचं आहे साऊ. हाच विचार करून खूप काही अचीव करायचं आहे, आदिश्री मनाशी निश्चय करत म्हणाली. पॉईंट आहे यार. आता तर मलाही कुठेतरी आशेची ठिणगी दिसते. सो आदू मेरी जान, चल भिड़ जा, मैं तेरे लिए दुआ करूंगी. सावी तिला उत्साहाने मिठी मारत म्हणाली, आणि मग दोघी आपापल्या अभ्यासाला लागल्या. तर आपल्या कथेचा नायक अद्वय सिंग राठोड हा अभिमन्यू सिंग राठोड यांचा धाकटा मुलगा. आणि अभिमन्यू सिंग राठोड म्हणजे राजस्थानच्या उदयपूरजवळ असलेल्या एका तालुक्याचे नामी ग्रामी हस्ती, एक नावाजलेले व्यावसायिक, ज्यांच्याकडे करोडो नाही तर अब्जोची संपत्ती होती. आणि अद्वय हा त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा, जी आता या जगात नव्हती. तशी अद्वयची आई तो लहान असतानाच हे जग सोडून गेली, त्यामुळे त्याला त्याची आई आठवतच नव्हती. शिवाय सावत्र आईच्या देखरेखीतच तो मोठा झाला होता, जी कधी सावत्र आईसारखी वागलीच नाही, पण सख्या आईचं प्रेम देखील दिलं नाही. त्यामुळे एक ती पोकळी कायम त्याच्या आयुष्यात राहिली होती. सोबत एक सावत्र भाऊ आणि बहीण. सावत्र भाऊ विशाल सिंग राठोड, जो वडिलांचा बिझनेस सांभाळत होता, आणि बहीण निवेदिता, जी मागच्याच वर्षी लग्न करून आपल्या सासरी गेली होती. तिला तिच्या वडिलांनी त्यांच्यासारखंच श्रीमंत सासर शोधलं होतं, जिथे ती राज करत होती. शिवाय अभिमन्यू सिंग राठोड यांचा दराराच इतका होता की तिला थोडा जरी त्रास झाला तरी तिच्या सासरच्यांना त्यांचा चांगला फटका बसणार होता. त्यामुळे तिला तिचा नवरा आणि तिची सासरची मंडळी फुलाप्रमाणे जपत होती. अद्वय आणि अभिमन्यू सिंग राठोड यांचं नातं देखील काही नॉर्मल बापलेकांप्रमाणे नव्हतं. त्यांच्या नात्यात कायम एक औपचारिकता झळकायची. त्यांचं ते ठिकठिकाणी श्रीमंती दाखवणं आणि लोकांवर दबाव टाकून वाटेल ते करून घेणं अद्वैला कधीच आवडलं नाही. त्यांच्या गावातली श्रीमंत लोकं, ज्यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या, तिथेच खालच्या जातीच्या लोकांसाठी त्यातलं काहीच नव्हतं. शिवाय त्यांना त्या सुखसोयी घेण्यासाठी तिथे जाण्याची परवानगी देखील नव्हती, मग ते हॉस्पिटल असो किंवा मंदिर. अभिमन्यू हे कट्टर जातीवादी होते, त्यामुळे खालच्या जातीच्या लोकांसाठी त्यांच्या मनात चांगलीच घृणा होती. पण अद्वय त्यांच्यापासून फार वेगळा होता. सर्व धर्म समभाव ठेवून तो सर्वांशी वागत बोलत होता, जे त्याच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे त्याला स्वतःसाठी आणि लोकांसाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणूनच त्याने डॉक्टर होण्याचं ठरवलं. हा निर्णय अभिमन्यू सिंग राठोडला अजिबातही आवडला नव्हता, म्हणून त्याला त्याच्या वडिलांना तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. आणि आता तो मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता, ज्यात त्याने 4ही वर्ष जीव ओतून अभ्यास करून सर्वात जास्त मार्क्स मिळवले होते. आणि पुढच्या काहीच दिवसात गावात एक मोठं हॉस्पिटल बनवण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं, ज्यातून तो अगदी माफक दरात गरिबाचा आणि खालच्या जातीच्या लोकांचा इलाज करणार होता. आता आपली नायिका आदिश्री ही अद्वैच्या राजवाड्याप्रमाणे भासणाऱ्या घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीची मुलगी होती, जिचे वडील देखील त्याच्याच वडिलांचे ड्रायव्हर म्हणून काम करायचे. परंतु आदिश्री जेमतेम 6 वर्षाची असताना एका कारच्या अपघातात तिचे वडील गेले. मग ती आणि तिची आई त्यांच्याच सर्वंट क्वार्टर्समध्ये राहायच्या. लहानपणी ती, अद्वय, निवेदिता आणि शिवाय हे चौघे एकत्र खेळायचे. पण निवेदिता जरा घमंडी असल्याने आदिश्रीची बॉन्डिंग फक्त अद्वय आणि शिवायसोबतच घट्ट होती. जसे जसे तिघे मोठे होत गेले, त्यांची मैत्री देखील आणखी घट्ट होत गेली. शिवाय हा राठोड परिवाराचा प्रमाणेच मोठ्या घरचा होता, पण तरीही तो खूप डाऊन टू अर्थ होता, अगदी अद्वैसारखाच. आणि म्हणूनच अद्वय आणि शिवाय एकमेकांचे एकदम जिगरी होते. आदिश्रीपेक्षा अद्वय 2 वर्षांनी मोठा होता, तर शिवाय अद्वैपेक्षा आणखी 2 वर्षांनी मोठा होता. पण आदिश्रीचा जीव आधीपासूनच अद्वैमध्ये अडकला होता. लहानपणीपासूनच ज्या प्रकारे त्याने तिला जपलं होतं, प्रत्येक अडचणीपासून तिला वाचवलं होतं,
तिला न कळणारी प्रत्येक गोष्ट ज्या प्रकारे तो तिला समजावून सांगायचा, तिला त्याचं खूप अप्रूप वाटायचं आणि दरवेळी त्याच्याबद्दल आणखी ओढ वाटायची. ही ओढ कधी प्रेमात रूपांतरित झाली तिला कळलंच नाही. परंतु अद्वय मात्र वाढत्या वयानुसार खूप शांत आणि मॅच्युअर होत गेला. त्यामुळे त्याचं मन आणि त्यातल्या भावना तिच्यासाठी एक गूढ बनून राहिल्या. वरून अगदी संथ पाण्याप्रमाणे दिसणारा तो, ज्याच्या मनाच्या तळाशी काय चाललंय याची कल्पना तो कधीच कुणाला येऊ देत नव्हता. त्याच्यावरचं प्रेम आणि त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न, या दोन्ही गोष्टी बघता तिनेही डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. तसं सोपं तर अजिबात नव्हतं, पण त्याच्याप्रमाणेच डॉक्टर होऊन तिला त्यांच्यात आर्थिक आणि सामाजिकरित्या असलेलं अंतर कमी करायचं होतं आणि मगच त्याला लग्नासाठी विचारायचं होतं. तिला MBBSला ॲडमिशन घेऊन 2 वर्ष झाली. दोन्ही वर्ष तिने चांगला स्कोअर केला होता, पण त्याचा स्वॅगच वेगळा होता. मुलींपासून दूर राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही मुली काही त्याचा पिच्छा सोडत नव्हत्या. बाकी काहीही असलं तरी त्याने इथेही तिला तितकंच जपलं होतं, प्रत्येक अडथळ्यापासून प्रोटेक्ट केलं होतं आणि म्हणूनच ती त्याच्यासाठी वेडी होती.